हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ. पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. चंद्रभागे स्नान, तुका मागे चिदान. पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, पादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्या ते हरे देवी मुक्ताबाई नमस्तुते. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुपटा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी भेटी त्यांची इच्छिमन करती कीर्तनानुदिनी. निळा म्हणेलो टांगण घालीत जाईन सामोरा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतना करता उच्चार करून दाखवलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त वैराग्याचे महामेरू परमनामधारक भक्ती संप्रदायाचे जनक लोकमान्य संत, संतमान्य संत, देवमान्य संत, देहू निवासी वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतना करता घेतला असून प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु श्री तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याकडे आपल्या पारमार्थिक जीवनाचं हित व्हावं आणि त्यांचंही व्हावं आणि त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचं हित व्हावं अशा एक गोड प्रकारची मागणी ह्या अभंगाच्या माध्यमातून महाराज मागतात. अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे जाण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं प्रधान कर्तव्य आणत आलं. आपण ह्या पवित्र शिवाच्या दरबारामध्ये उपस्थित असणारी सर्व साधू सज्जन मंडळी, माता भगिनी उपस्थित, सर्व ज्येष्ठ कीर्तनकार, सर्व गुणीजन वादक मंडळी आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेला संपूर्ण बेलदार समाज, ह्या ठिकाणी आपण का उपस्थित आहोत हे सर्व जरी सगळ्यांना जरी ज्ञात असलं तरी सांगणं माझं कर्तव्य ठरते. प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण सुभाषजी महाराज पवार इहलोकीचा व्यापार आटपून परलोकवासी झाले. तसं परलोकवासी तुम्ही आपण होतच असतो महाराज. पण मरणाचेही वेगवेगळे प्रकार आहे. काही कटू मरण असते, काही गोड मरण असते, काही मरण हवं हवंसं वाटते आणि काही मरण नको नकोसं वाटते. मरण असं यावं की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मरणाची भीती बाळगली नाही पाहिजे. माझे मरण मरून गेले, मज केले अमर. किंवा ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात कसं मरावं माणसानं. महाराज म्हणतात ऐका मायबाप, गारखेड्याची मंडळी, तुम्ही आपण सर्व शेतकरी आहोत. पूर्वीच्या काळामध्ये आयसपुरी, गावरान, कडबा आपण ज्यावेळेस लावत होतो त्याच्यामध्ये एक आढाऊ येल निघत होता. आढाऊ येल. पण मावल्यांना अशा आढाऊ वस्तूची भली न वाई. मग निंदन घातलं की ते येल राहूच देत.
पण त्या येलाला लागलेल्या ज्या शरण्या असतात, वाईक असते, ते कडू असते, ते कडू असते. पण हळूहळू ते कडू असणारं वाईक किंवा शरणी हळूहळू आकार तिचा वाढतो, ती मोठी होते. मोठी होते तरी कडवटपणा असतोच असतो, पण हळूहळू तिचा हिरवटपणा जातो, तिला पिवळा रंग प्राप्त होतो. पहिले ती हिरवी होती, आता पिवळी झाली. पहिले ते टणक होती, आता नरम झाली. आणि पहिले ते कडू होती, बोला, आता ते गोड झाली. आणि गोड झाली नाही, तिचा सुगंध शेतामध्ये असा दरवळतो महाराज, की माणसं बाया मावल्या तिथपर्यंत जातात. पण तरीही मावल्या कशा असतात, लोभी असतात. ते म्हणते माय हुदेले मोठी, अजून हुदेले मोठी. मग मोठी होता होता एक दिवस असा येतो, ती शरणी उलते, तिला चिरा पडतात. आणि एक दिवस तो वेल त्या शरणीला सोडून देतो. आमच्या वऱ्हाळामध्ये असं म्हणतात, माणसानं मरावं कसं, त्या शरणीसारखं. येलाले बी दुःख नाही आणि वायकाले बी दुःख नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च करतात, अशा ज्यांना अशा प्रकारचा मृत्यू येतो याला मंगल मृत्यू म्हणतात. ज्ञानवराय सहज बोलतात, का झाकली या घटीचा दिवा, काय झाला नेनो के धवा, या रीती जो पांडवा देह ठेवी, देहातून चैतन्य कधी निघून गेलं हे जाणारालाही कळत नाही. अशा प्रकारचा संसारिक जबाबदाऱ्या पूर्ण करून, परमार्थिक व्यवस्थित आपल्या मुलांवर संस्कार लावून, वारकरी होऊन, पंढरीची वारी करून, एकादशीला पंढरीत राहून पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन, द्वादशीला चंद्रभागेचं स्नान करून, चंद्रभागेच्या वाळवंटातील माती कपाळाला लावून हरिभक्तपरायण गुरुवर्य सुभाष महाराजांनी देह ठेवला. कधी कधी कसं असते महाराज, 40 वर्ष ज्या महात्म्यानं आमच्या भूमीमध्ये परमार्थ रुजवला, वाढवला, बेलदार समाजाचं दैवत आदिशक्ती कान्होमाता संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध, ज्यांनी हाळाचे काळ केले, रक्ताचे पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि त्या देवतेला प्रकाशात आणलं. मी त्या दिवशी स्मशानातही बोललो होतो की महाराजांना शेवटचा विधी विसावा जर आमच्या गावात भेटला असता तर आम्हाला गावकऱ्यांनाही समाधान वाटलं असतं. पण असतो आता ह्या आषाढ महिन्यामध्ये, आता वद्य त्रयोदशीला भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आहे. कोणता काळ साधला बाबांनी? भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा सोहळा आहे, समाधी सोहळा. नामदेव महाराजांच्या परिवारातील 14 जण आणि दासी जनाबाई एकाच दिवशी एकाच वेळी पांडुरंग परमात्म्याच्या पायरीवर त्या ठिकाणी महाराज त्यांनी आपला देह ठेवून दिला. लगेच दुसऱ्या दिवशी ज्यांनी आम्हाला समाजाला कर्मयोग शिकवला, दांभिकपणा संसारातला खोडून टाकला, खोटे जे ओरबाडे होते, मुखवटे होते, ते आपल्या कर्मानं ओरबडून टाकले, असे कर्मयोगी संत शिरोमणी सावता महाराज यांचा समाधी सोहळा आषाढ वद्य चतुर्दशीला आहे. आणि ह्या अशा पर्व काळामध्ये आषाढ शुद्ध द्वादशीला महाराजांनी देह ठेवला आणि अनंतात विलीन झाले. तुम्ही आपण श्रद्धांजली दिली, तुम्ही आपण कीर्तनाच्या माध्यमातून अभिवादन केलं, तुम्ही आपण आता कोणत्याही सदिच्छा दिल्या, तर त्यांना काही उपयोगाच्याच नाही. ते त्यांच्या कर्मानं आपल्या स्थानापर्यंत पोहोचले, एवढा अधिकार गुरुवर्य सुभाष महाराजांचा होता. विठाला विठाला. आणि माझ्या मुखात बोवी आली. पंढरी महाराजांना माहिती आहे, आदरणीय पंढरी महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे, माणिक महाराज आहे, आमचे साठे महाराज आहे, आमचा वैभव आहे, आमचे लक्ष्मण महाराज आहे, आमचा हरिदास महाराज आहे, आमचा हा सोन्या उर्फ श्रीराम महाराज आहे, ज्ञानदीप महाराज आहे, एकनाथ महाराज आहे, आमचे विनेकरी बाबा, आळंदीचे शामराव मोहिते या ठिकाणी उपस्थित आहे, साऊंड सिस्टीमवाले दादा संजू भाऊ, आणि आमच्या या कोणतं गाव आपलं वडगाव दिगर इथली महाराज आहे, आळंदीचे महाराज आहे, अमोल महाराज, मयूर महाराज, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. चिंतनाकरता जो अभंग घेतलेला आहे, पहिल्यांदा त्याची भूमिका तुमच्या समोर स्पष्ट करतो. वास्तविक
जय विठ्ठल म्हणण्याची वेळ झाली. वास्तविक वारकरी संप्रदायामध्ये वेळेला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. समय जाना भलते नाना नाना परी. कोणत्या समयावर कसं आवरावं आणि कसं लांबवावं हेही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. अजून दुसरी परंपरा आहे महाराज. उद्याच्या दिवशी सप्ताहाचा समारोप आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, 4 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं होते, महाप्रसादाच्या कीर्तनानं होते. आणि ज्या दिवशी काल्याचं कीर्तन असते त्याच्या अगोदरच्या दिवशी बुवा कोणताही असो, गोरा असो का काळा असो, उंच असो का जाडा असो, पंढरपूरचा असो का आळंदीचा असो, तो वयानं तरुण असो का म्हातारा असो, काल्याच्या अगोदरच्या दिवशी मागणी पर प्रकरणातलाच अभंग घ्यावा लागतो. म्हणून मी इथे बांधलेला आहे आणि पांडुरंग परमात्म्याच्या समोर मागणी सादर करणारा अभंग घेतला. विठ्ठल 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 या ठिकाणी अखंड नाम संकीर्तन स्तन सप्ताह आहे आणि त्यानिमित्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. आता ज्ञानेश्वरीबद्दल मी काही बोलावं आणि अजून वेळ घ्यावा असा काही भाग नाही. मला माझ्या मुख्य विषयावर जायचं आहे. अभंगाचा थोडक्यामध्ये लक्षार्थ आपल्या समोर ठेवतो, लक्ष देऊ नाही का. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला आपलं स्वतःचंही हित व्हावं, समाजाचंही हित व्हावं याच्याकरता एक मागणी, एक नाही 4 चरणाचा अभंग आहे. 4 चरणामध्ये 4 मागण्या आहेत आणि एकही मागणी संसाराची नाही. काय मागतात? सुभाष बाबा जीवनभर जे जगले तेच तुकोबानं ह्या अभंगात मागितलं. काय मागितलं? हेची व्हावी माझी आस आणि भगवंता मला तुझा सेवक बनूनच ठेव, तुझं दास्यत्वच मला दे, बाकी मला काही नको देऊ, मला चुकूनही मालक करू नको, मला दास कर. बरं, पुढे जाऊन महाराज म्हणतात अजून काय मागितलं? अरे अनेक जन्माच्या पुण्याईनं, कुळाच्या पुण्याईनं मी जीवनामध्ये तुझ्या दरबारामध्ये यायला लागलो, वारी करायला लागलो. आता तू एवढी कृपा कर की जीवनात माझी शेवटचा श्वास आहे तोपर्यंत वारीत खंड पडला नाही पाहिजे. पंढरीचा वारकरी वारी चुकून येई घरी. वारी चुकून नेदी हरी. वारी माझी चुकले नाही पाहिजे, ही दुसरी मागणी करतात. अजून काय मागतात महाराज? की रोज घोटणाऱ्या लोकांमध्ये बसू दे. नाही 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 नाही. महाराज म्हणतात जे सज्जन आहे, साधू हृदयाचे आहे, अशा संत संगतीमध्ये माझा काळ जाऊ दे, कारण त्यांच्याच सहवासामध्ये प्रेमाचा संचार होतो आणि त्याचा नेहमी करता सुकाळ असतो, कधीच दुष्काळ पडत नाही. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. अजून काय म्हणतात महाराज? महाराज म्हणतात जी जीवाचा उद्धार करणारी आहे. हो, नामदेव महाराजांनी, श्रीधर महाराजांनी पंढरी महात्म्यामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की काशीमध्ये 1 महिना निवास केला त्याचं जेवढं पुण्य भेटते तेवढं पुण्य गोदावरीची प्रदक्षिणा केल्याचं भेटते. आणि 1 मास गोदावरीची प्रदक्षिणा 100 केल्या त्याचं पुण्य फक्त चंद्रभागेचं स्नान केल्यानं प्राप्त होते. महाराज स्नान जाऊ द्या, सर्वी पापे वर चालली जातात. अवघीच पापे गेली दिगंधरा. काय? चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा, देखलिया भागा डोळा. हे अवघीच पापे रात्री दिगंधरा, अवघीच पापे गेली
चंद्रभागा डोळा देखालिया चंद्रभागा डोळा फक्त चंद्रभागेचं दर्शन झालं तरी महाराज पाप सर्व निवृत्त होते. मग स्नान केल्यानं केवढं पुण्य प्राप्त होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय एक मागणं अजून मागतात. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, असा ह्या अभंगाचा थोडक्यामध्ये शब्दार्थ आहे. आता वेळ किती राहिला मलाच नाही समजून राहिला, कुठे थांबावं. पण आता मी अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. फक्त आता ज्या निमित्तानं कीर्तन आहे त्याच्यावर थोडा प्रकाश टाकतो. कारण गारखेड्याची मंडळी म्हणत असतील की हा एवढा मोठा दिंडीचा सोहळा, हे कोण महंत पंढरीनाथ महाराज पवार प्रगटले आणि आमच्या गावामध्ये अशा प्रकारचा दिंडीचा सोहळा आयोजित केला, न भूतो न भविष्यतो. मी आल्या आल्या एक माझे परिचित आहे सुरेश पाटील, ते सुरेश पाटलांना फोन केला. म्हणजे महाराज कुठपर्यंत आहे म्हटलं. मी आता पोहोचलो, ते मला घ्यायला त्यांच्याकडे गेलो. मग ते मी त्या दिंडीचं नियोजन पाहिलं. दिंडीचं नियोजन अख्ख्या गाव कुशीमध्ये रांगोळी काढलेली आहे. मग मी सहज विचारलं, म्हटलं पंढरी महाराज आमचे स्नेही अतिशय योजना व्यवस्थितपणे राबवणारं व्यक्तिमत्व आहे. या जगामध्ये पैसा खर्च करणारे लय लोक आहे, पण योजना आखून ते कार्य व्यवस्थित शेवटपर्यंत नेणारे फार कमी. योजकस्तवा दुर्लभ. योजना आखणारा आणि त्या योजनेनुसार कार्य करणारा अतिशय दुर्लभ आहे. आता ही रांगोळी आहे, मी खात्रीनं सांगतो ही रांगोळी आहे. ही रांगोळी आहे महाराज, ही रांगोळी आहे. गावातल्या रांगोळ्या आहे. जो रांगोळ्या काढणारा कलाकार असेल त्यानं कमीत कमी माझ्या माहिती, माझे सासरे गेले होते तर मी असंच केलं होतं, 15,000 रुपये घेतले होते त्यानं. 15,000. ह्या गोष्टीला खूप पैसे लागतात. महाराजांचं तर मन एवढं मोठं होतं. ज्या दिवशी बाबा गेले मला फोन आला, म्हणजे महाराज असं असं झालं. बाबा द्वादशीला बाबांनी पंढरपुरात क्षेत्रामध्ये देह ठेवला. मी म्हटलं तुम्ही दुःख करू नका, उलट चांगलं झालं. हो हो. महाराज म्हणतात पंढरीचे अधिकारी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. त्या ठिकाणी कोणीही जरी आला आणि त्यानं देह ठेवला तर त्याला मोक्ष प्राप्त होते. पंढरी महात्म्य आहे. मी म्हटलं बाबाचं सोनं झालं, तुम्ही आता दुःख करू नका, पुढचं नियोजन करा. मग त्यांनी मला बोलू ना, एक व्यवहारामध्ये म्हण आहे, मोठ्या भरील एक बाय द्या. बोला ना पुढचं, बेट्याची बी चोरी बोल्याची बी चोरी असं होते. मी त्यांना म्हटलं बाबाचं चरित्र ज्यांना माहिती आहे, बाबाच्या जीवन ज्यांना माहीत आहे, बाबांनी काय खास्ता केल्या, त्यांच्या सहवासात जे जे कथाकार कीर्तनकार असतील त्यांनाच कीर्तन द्या. आणि त्या माध्यमातून महाराजांनी माझं लगेच ऐकलं आणि अशा प्रकारचं नियोजन इथे ठेवलं. मी त्यावेळेसही बोललो पंढरी महाराजांना, गुरुवर्य पंढरी महाराजांना बोललो की महाराज तुम्ही पारायण नका करू. फोनवर बोललो तुम्ही पारायण करू नका, नुसतं वाचू नका. लोकांचं थोडंसं रंजनही होईल आणि लोकांना कथेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे दृष्टांत सांगा. समाज मंदिरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही खाली पाहून वाचता, तुमच्या पुढे कोण बशीन गारखेड्यात. हेही बोललो होतो. पण असतो तुका म्हणे कसं आणि जसं असेल तसं. विठाला विठाला विठाला. ऐका, अखंड ज्यांनी वारी केली, आदरणीय गुरुवर्य सुभाष महाराज, आमच्या गावामध्ये त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं साधारण 87च्या दरम्यान, 1987ला. त्यावेळेस ते मंदिर पुरी यावर तेवढं पडकर त्यांनी बोलायला विठाला विठाला विठाला. 1987
1987 मध्ये बाबा आमच्या गावामध्ये आले. ओसाड असणारं मंदिर, त्या मंदिरामध्ये कधी कधी उन्हाळ्यामध्ये काही शौकीन लोक, आंबट शौकीन लोक तर कार्यक्रम करायचे. पण तिथली आख्यायिका अशी होती, मोठं निंबाचं झाड होतं आणि आख्यायिका अशी होती की त्या निंबाच्या झाडाखाली 7 कळया धन साप ठेवलेला आहे बा, आणि त्या धनावर मोठा साप आहे आणि अनेक लोकांना साप दिसायचा, तो खरंच दिसायचा ना. मग आमचे एक काका आहे, ते काका रात्री 12 वाजता जरी गावात आले, एसटीचा मार्ग नव्हता महाराज, इतकाला चिखल होता, त्या चिखलात 12 वाजता जरी घरी आले तर त्या मंदिरामध्ये तेलाचा दिवा एकटेच लावत होते. आणि मग आता विश्वनाथ बाबाला म्हणजे आमच्या काकाला बाबाची जोडी लागली, दोघांनी ठरवलं मंदिराचा उद्धार करायचा. आपल्या समाजामध्ये काही काही अंधश्रद्धा इतक्या आहे महाराज, खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा दूर करणार आहे, पण खेद असा वाटतो की वारकरी संप्रदायाचे कथाकार कीर्तनकार आता अंधश्रद्धाच जास्त पसरून राहिली. विठाला विठाला लोकांच्या भावनेशी खेळतात, श्रद्धेशी खेळतात, भावनेशी खेळतात, विश्वासाला तडे देतात आणि नाना प्रकारचे साधुले कृत्य शोभणार नाही असे कृत्य दिवसाढिवळा करायला लागले. लोक हळूहळू आपल्यापासून दूर जायला लागले, याचीही महाराज त्यांना जाण नाही. पण बाबा निरपेक्षपणे आमच्या गावात आले. त्या मंदिराबद्दल एक आख्यायिका होती की ते मंदिर जर कोणाला बांधायचं असलं दादा, तर काशीहून एका रात्रीत चाळणीमध्ये जर पाणी आणलं आणि त्या पाण्यानं जर काही गारा किंवा सिमेंट भिजवलं तरच ते मंदिर बांधता येईल. दुसरी आख्यायिका होती, बेलदार समाज जर गावात मुक्कामी राहिला तर त्याच्या परिवारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही, त्याच्या परिवारातलं कोणी मेल्याशिवाय राहणार नाही. मग ही मंडळी गावात यायची, तिथे नवस द्यायची, बिट्ट्या करायच्या, रोटके करायचे, बाफले करायचे, पोळ्या करायच्या, स्वयंपाक करायचा, संध्याकाळ व्हायच्यात आपलं बिराळ गुढाळाचं आणि गावाच्या शिवच्या बाहेर कुठंतरी जंगलामध्ये मुक्काम करायचा. पण गावात येत नव्हते. सुभाष महाराजांनी काया वाचा मनानं देवीची सेवा करायचं ठरवलं. मेलो तरी बेहत्तर आहे, पण माझ्या समाजाला माझ्या दैवताचं दर्शन मी करून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि वसा घेतला, ध्यास घेतला. मी त्यावेळेस त्यांच्या सहवासात आलो. मग त्याचा अमिनं महाराजांचा जन्म आमच्या गावात झाला 1988 मध्ये, बाबा आले 87 मध्ये, आणि मग महाराजांनी वसा घेतला, ध्यास घेतला. 1993 ला आम्ही ट्रस्ट केलं. त्या ट्रस्टमध्ये मी सुद्धा सदस्य होतो. मग काही बेलदार समाजातली 5 लोक होती, गावातली 6 लोक होती. हळूहळू वर्गणी व्हायला लागली. आम्ही गावकऱ्यांनी विचार केला, वर्गणी जमा करणारा हा समाज आहे, मोठे मोठे ठेकेदार आहे याच्यात, हे काही गरीब लोक नाही महाराज. हो, दिसता असे पण घोंगडी झटकली की नोटाच पडता. विठाला विठाला मग त्यांनी पैसे ते आणतात. मग म्हटलं आपण कशाला पद अटकून ठरवायचे. मग आम्ही गावकऱ्यांनी सगळ्या 6 लोकांनी राजीनामे दिले आणि यांचीच मंडळी त्या ट्रस्टमध्ये घेतली. सुभाष महाराजांना त्यावेळेस खूप मानाचं स्थान होतं. हो, लोक सन्मान करायचे. मंदिर हळूहळू निर्माण झालं. आज भारतामध्ये सगळ्यात भव्य दिव्य मंदिर जर असेल तर आमच्या सतीमाता संस्थानचं आहे महाराज. 1 एकरामध्ये प्रचंड मोठा पटांगण आणि आता त्याच्यामध्ये वर्ग ब तीर्थक्षेत्र दर्जामध्ये ते गेलेलं आहे. करोडो रुपये मंजूर झाले. तिथे सगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण होत राहिल्या. हे सर्व बाबांनी आमच्या गावात घडवलं. बरं, हा महात्मा असा आहे, ज्ञानेश्वरीवर अतिशय जीव, ज्ञानेश्वरीविषयी जिव्हाळा, ज्ञानेश्वरीविषयी एवढा जिव्हाळा की शाळेत कधी गेलेच नाही. 1947 ला बाबाचा जन्म झाला, शाळेत कधी गेले नाही. माती भिजवण्याचा आणि खालीवर पाणी वाहायचा व्यवसाय, लोकांचं भितकण थाप्याचं, दिवसभर घाम गाळायचा. आणि मग त्या काळामध्ये हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय गुरुवर्य श्रीराम महाराज मेहुणकर हे मोठं प्रस्थ होतं वऱ्हाडामध्ये. श्रीराम महाराज मेहुणकर म्हणजे सामान्य व्यक्ती नाही महाराज. श्रीराम महाराज मेहुणकर हे सकाराम महाराजांचे गुरु इलोऱ्याकर
आणि त्या श्रीराम महाराजांचा कृपा प्रसाद गुरुवर्य सुभाष महाराजांना प्राप्त झाला. आणि असा आळानी निरक्षर माणूस ज्ञानेश्वरीचा ध्यास घेतला. जर कीर्तनाला उभे राहिले सुभाष महाराज, तर महाराज कीर्तनामध्ये एक ओवी मुखात आली की 15-20 ओव्या सहज बोलायचे. आणि ज्यावेळेस मग माझ्या सहवासात आले तर ते पंढरी महाराजबद्दल बोलत म्हणत, पांढरी महाराजांचं संस्कृत चांगलं आहे, रामायण अख्खं पाठ आहे महाराजांचं, संस्कृतवर मोठं प्रभुत्व आहे, श्लोक मुखात येतात. पण महाराजांबद्दल मला वाईट असं वाटते, महाराज ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणतच नाही. मग ते मला म्हणायचे, महाराज तुम्ही हे करू शकता, ज्ञानेश्वरीवर प्रेम करा. जनाबाई म्हणतात, अरे आडाणी जरी असला त्यानं नुसतं बोट जरी फिरवलं ज्ञानेश्वरीहून तर ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. कशामुळे? महाराज म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, 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 वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी, डोळा पाहावी, डोळा पाहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पावी, डोळा पावी, डोळा पावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी माझ्या मुखामधून ज्ञानेश्वरीची ओवी जर येत असेल तर ही कृपा माझ्यावर गुरुवर्य सुभाष महाराजांची. त्यांनीच उपदेश केला होता, महाराज वाचावी ज्ञानेश्वरी. अजून डोळा पाहावी पंढरी, पंढरीचा ध्यास घेतला. आणि 2006 मध्ये माऊलीच्या रथामागे 248 क्रमांकाची दिंड्या काढायची हौस भली. पैठणची दिंडी काढली, शेगावची दिंडी काढलीच, गजानन महाराज शेगावची दिंडी काढली, फळाची दिंडी काढलीच, मुक्ताईनगरची दिंडी काढलीच. एवढंच नाही, मेहुणलेही दिंडीचा भला छंद महाराज. मग मी म्हटलं, बाबा दिंडीनं काय होते? दिंडीनं म्हणे, महाराज सज्जन लोकांचा समूह आपल्या सभोवतारी राहतो, आणि सज्जन लोक जर आपल्या सहवासात असले तर माणसाचं पाऊल वाकडं पडत नाही बाप्पा. आणि माणसाचं जर पाऊल वाकडं पडलं तो कोण्या कुळाचा आहे, कोण्या वर्णाचा आहे, त्याच्याकडे किती धन आहे, लोक त्याचा विचार करत नाही, त्याची प्रतिष्ठा चालली जाते. म्हणून दिंडीच्या माध्यमातून ह्या संतांचा सहवास होतो. ती दिंडी नेहमी करता मी पंढरीला नेली पाहिजे. आळंदीतून ज्ञानोबा माऊलीचं दर्शन घेऊन निघालो पाहिजे आणि पंढरीत वारी केली पाहिजे. ह्याच प्रकारची मागणी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. याची व्हावी माझी आशा, याची व्हावी माझी आशा, माझी आशा, याची व्हावी माझी आशा, याची व्हावी माझी आशा, याची व्हावी माझी
तुझा दास पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे आस म्हणजे अपेक्षा. अपेक्षा म्हणजे काहीतरी इच्छा व्यक्त करणे, मागणे. ऐका मायबाप, परमार्थामध्ये आणि संसारामध्ये खूप फरक आहे. संसारामध्ये इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा पूर्ण झाली तर माणसाची तृष्णा वाढते, हाव वाढते, अजून भेटलं पाहिजे, अजून भेटलं पाहिजे. बापानं 60 एकर कमवली, अजून 10 झाली पाहिजे. हाव वाढतच राहते, हाव वाढतच राहते, संपत नाही. पण परमार्थाचं असं आहे, परमार्थातली इच्छा व्यक्त केली आणि परमार्थाची इच्छा पूर्ण झाली की माणसाची हाव तृष्णा संपते, निश्चिंत जीवन माणूस जगतो. म्हणून संत आणि महात्मे देवाकडे मागत नाही, मागत नाही. पण तुम्ही म्हणसान देवाकडे मागत नाही, मागणी परत अभंग आहे. तुकोबाला मागणं आवडत नाही, पण जगद्गुरु तुकोबारायच्या अभंग गाथ्यामध्ये 4040 किंवा 41 असे अभंग आहे. तुम्ही म्हणसान 41 की 40, एका अभंगाबद्दल वारकरी वाद घालतात. संत चरण रजो लागता सहजो, काही फळकरी ह्या अभंगाले कबूल करत नाही. मग 4440 अभंग आहे, त्या 4040 मध्ये संजू महाराज 125 अभंग मागणीपर आहे. मग तुकोबाले मागणी पटत नाही, मग मागणीपर अभंगाचं प्रकरण का लिहिलं? महाराज, तुमचं आमचं मागणं वेगळं आणि संतांचं मागणं वेगळं. आम्ही आमच्या प्रपंचाकरता पोटाकरता मागतो आणि संत समाजाचं हित व्हावं याच्याकरता मागतात. हा मूलभूत फरक आहे. मग मागावं कोण? मला चिंतन वाढवायचं नाही, मागावं कोण? काही गोष्टी प्रयत्न केला की प्राप्त होतात. जीवनामध्ये संसारामध्ये प्रयत्न करावे लागतात. उद्यमाचे नी मिसे, आपल्या भाग्याचे नी बळसे, उद्यमाचे नी मिसे, संपत्ती जात ऐसे घर अरिगे, माऊलीची ओळी. उद्योग करावा लागते. मग उद्योगाने एखादी वस्तू प्राप्त होते. जे उद्योगानं प्राप्त होत नाही त्याच्याकरता प्रारब्ध पाहिजे. लॉटरीचं तिकीट लागलं, भलत्याला लागेन का? रतन भाऊ प्रसन्न झाला मुंबईचा, भलत्याले प्रसन्न होत. ज्याचं भाग्य आहे महाराज त्याला प्रसन्न होतो, नाही का? मग काही गोष्टी प्रयत्नानं मिळतात, काही गोष्टी भाग्यानं मिळतात. पण ज्या गोष्टी प्रयत्नानं मिळत नाही, भाग्यानंही मिळत नाही, त्या गोष्टी देवाकडे मागाव्याच लागतात. आणि संसारामध्ये गारखेड्याची मंडळी, तशी परिसरातली खूप मंडळी आहे, पण गारखेड्याची विशेष मंडळी उपस्थित आहे. कितीही मोठा कास्तकार असू द्या महाराज, कितीही त्याच्या नाकावर निंबू नका ठैरू देऊ, कितीही बाणीचा असू द्या, त्याचा संसार काही ना काही मागल्याशिवाय पूर्णच होत नाही. कधी कधी तर काय मागावं लागते. एका ठिकाणी आम्ही आपल्या महाराजांच्या गावाच्या परिसरामध्ये, गावाचं नाव नाही सांगत, कीर्तनाला गेलो. 5वीचं कीर्तन होतं. खूप मंडळी आली होती वारकरी, आणि सगळ्याची व्यवस्था झोपायची त्यांनी केली होती. मुक्कामी थांबावा, त्यावेळेस जायचे मोटरसायकल कार वगैरे नव्हत्या, थांबा मुक्कामी सगळे. पण आता इतकी मंडळी मुक्कामी म्हटल्यानंतर मग मी सहज म्हटलं, आमचे अमोल आप्पा सोबत होते जामनेरचे, म्हटलं आप्पा हे व्यवस्था झाली पाहिजे. म्हणे महाराज, ज्याला गादी पाहिजे त्याला गादी, ज्याला दुलई पाहिजे, ज्याला चहा पाहिजे, ज्याला गुळाचा पाहिजे, तुम्ही फक्त आपल्याला सांगा, वाघींचं दूध सोडून आपल्याकडे सगळं काही आहे. पण त्यावेळेस महाराष्ट्र शासनानं आणि भारत सरकारनं स्वच्छता मोहीम राबवेल नव्हती. सकाळ झाली की सगळे, मग रात्री मुक्काम होता, रात्रीपर्यंत उशिरापर्यंत कीर्तन चाललं. कीर्तन झाल्यावर सगळ्याची जेवणं झाले आणि वारकरी सगळे उठले. सगळे उठल्यानंतर विलंब करता वेळ वाया जाईल, सगळ्याले एकट्टेच लागली. आणि मग ते घर मालकाला म्हणायला लागले, महाराज बाहेर जाणं आहे, डब्बा पाहिजे. तो म्हणे आपल्या घरी सगळं आहे पण डब्बाच नाही.
आणि का रे भाऊ कशाला बाणीचं करतो? कोणताही शेतकरी असेल पूर्वीच्या काळामधला, त्याला मजुराच्या घरी किंवा शेजाऱ्याच्या घरी ज्वारी जर खुळायची असेल तर डाल मागेले बोला जावंच लागते. एकच दिवस वाहीचा सापडला, वाप झाली आणि डवरं कमी पडलं, वखर कमी पडला, कोण्यातरी शेतकऱ्याला तोंड वासावंच लागते, मागावंच लागते महाराज. असा कोणीच नाही की संसारात कोणी मागत नाही. मागल्याशिवाय संसार पूर्ण होत नाही, परमार्थही पूर्ण होत नाही. पण संसारातल्या मागण्याचा आणि परमार्थातल्या मागण्याचा मूलभूत फरक आहे. ते स्वार्थाचं मागणं आहे आणि हे हिताचं मागणं आहे. काय मागणं आहे? महाराज म्हणतात तुझा दास कर. दास करून काय कर? पंढरीची वारी. आणि वारी काही काही वारकरी महाराज वखारी लोक जाता आणि एकादशीच्या दिवशी घरी वापस. ते म्हणता कळसाचं दर्शन झालं की झालं, आले वापस. पण बाबा परिपूर्ण वारी केली आणि त्यांची वारी खरंच चुकली नाही. असा बसा पाहिजे. फक्त कोरोनाच्या काळामध्ये, तरीही कोरोनाच्या काळामध्ये त्यांची वारी झालीच. कारण महाराजांचा एकच मुलगा नाही बरं, महाराजांचे तिन्ही मुलं पारमार्थिक आहे. महाराज कीर्तन करायच्या अगोदर माणिक महाराज आळंदीच्या संस्थेमध्ये संस्कृतचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. जोग महाराजाच्या संस्थेत होते, तेही कथा कीर्तन करत होते. तेवढंच नाही, ज्ञानेश्वर महाराज त्यांचे लहान भाऊ ते सुद्धा कथा कीर्तन करत होते. पण ज्यावेळेस पंढरी महाराजांचं महत्त्व वाढायला लागलं, त्या दोन भावांनी आपला अर्ज विड्रॉल करून आणि बाहेरून पाठिंबा दिला. विनाकारण महाराजांशी कशाला स्पर्धा करा. आणि मग ते ठेकेदारीच्या क्षेत्रात घुसले आणि तिकडे प्रचंड संसार व्यवस्थित केला. आपल्या बहिणीचेही लग्न केले, आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या महाराज. असे हे तिन्ही मुलं. आमच्या त्या चंद्रकलाबाई आई, ते आई मी गेलो म्हणजे चहाशिवाय मी येतच नव्हतो. 2-2 तास 3-3 तास आम्ही बाबा बसत होतो महाराज. ध्यास अथा होता हो ज्ञानेश्वरीचा. ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्याशिवाय, ज्ञानेश्वरीची पूजा केल्याशिवाय सुभाष बाबा दिनचर्येची सुरुवात करत नव्हते. हे हाडाच्या वारकराचं लक्षण आहे महाराज. राहता राहिला मी त्या दिवशी स्मशानात बोललो. काही माणसं भले तापळ असतात साठे बा, चेहऱ्यावरूनच समजते या बोलता हाच राग येते, तुम्हाला नाही म्हणून राहिलं बरं. पण सुभाष बाबाचं व्यक्तिमत्व असं होतं महाराज. कोण कितीही झटकून टाकलं, कोण कितीही अपमान केला, तर सुभाष महाराजांच्या चेहऱ्यावर वैताग आला नाही, त्यांना कधी राग आला नाही आणि रागानं कधी बोललेच नाही. नेहमी संवाद साधत हसूनच. कधी कधी आमच्या आईसाहेब त्यांच्यावर राग भरत, चिडत, पण तरीही बाबा म्हणत जाऊ दे ना, माणसानं संसार असाच करावा. संसार करत असताना आणि परमार्थ करत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवावा मायबाप. तुम्हाला बोर नाही होऊन राहिले ना? 2 गोष्टी लक्षात ठेवावा. परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा जो चांगला श्रेष्ठ परमार्थ करतो त्याच्याकडे लक्ष ठेवावं आणि त्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न करावा. आणि संसार करत असताना आपली जर 2 मजली आहे तर एका मजलीवाल्याकडे पाहावं आणि आपल्या संसारामध्ये सुखी राहावं. विठाला विठाला विठाला. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पंढरीच्या, भरवसेने भेटे पांडुरंग. ह्या मार्गावर जो चालतो त्याला पांडुरंग परमात्मा भेटतो. जीवनातले सगळे दुःख नाहीसे करतात महाराज. या रस्त्यावर आपण चाललं पाहिजे. एक हिंदी शायर म्हणतो, रस्ते पर जो चलते हैं, रस्ते पर जो चलते हैं मंजिल उन्हीं को मिलती है. रस्ते पर जो चलते हैं मंजिल उन्हीं को मिलती है. अक्सर रस्ते भी चलने वाले का इंतजार करते. रस्ते वाट पाहतात. रस्ते कोणते वाट पाहतात महाराज? महाराज साधू संतांनी जो मार्ग दाखवून दिला तो मार्ग आपली वाट पाहतो. निळोबाराय म्हणतात, मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी.
मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता, तिने पंथे चालू जाता. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, पंथे चालू जाता, तिने पंथे चालू त्या मार्ग, तो मार्ग साधू संतांनी दाखवलेला आपली वाट पाहतो मायबाप. कधीतरी संसारातून उसंत काळा आणि जाणं आमच्या पंढरी महाराज बरोबर. आता सुभाष बाबा तर नाही, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. या जगामध्ये राहायला कोणीच आलं नाही. त्या दिवशी म्हणता गाढे बाबानं म्हटलं होतं की पुढचा येणारा कीर्तनकार, त्या कीर्तनकाराचं आळनाव राहणे आहे. राहणे आळनाव आमचंच आहे. पण राहणे आळनाव असलं तरी आम्हाला राहता येत नाही. आम्हाला बी लोक वाटी लावतात. कारण संसाराचा नियम आहे, उपजे ते नासे. नाशे, नाशिले ते पुनरुक्ती पुनरुक्ती दिसेन, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून देह जाणार जाणार, यासी काळोबा खाणार. पण जायाच्या अगोदर महाराज बाबांचं जीवन कसं गेलं? संत संगती सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ. कधीही राहिलेशील तर अशा चिलमी गप्पा मारणाऱ्या लोकांबरोबर महाराज कधीच नाही राहिले. आता कोणतंही गाव म्हटलं तर राजकारणी आहेच, लोक राजकारणी आहेच महाराज. हो, आणि राजकारणी लोक ते आमच्याकडे म्हण आहे बाबा, आपल्याकडे कडव्यातून जाती आपला पान नाही लागू देणार. आमच्या गावातही तो राजकारणाचा प्रभाव होता. विरोधक होते, सत्ताधारी होते, विरोधक होते, सत्ताधारी होते. पण बाबाच्या सहवासामध्ये विरोधकही तेवढ्याच प्रेमानं राहायचे आणि सत्ताधारीही त्यांचंच ऐकायचे. मंदिराचं कोणतंही काम असलं, महाराज आपल्याला असं करणं आहे, झाले सगळे सरपंच एका निरोप पाठवला की सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सगळे पंचायत समिती सदस्य, परिसरातले आमचे मुक्तार सिंगदादा, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, ते सुद्धा यायचे. आमचे त्या काळचे आमदार विजयराज शिंदे, ते नेहमी सहवासात असायचे. बंटीदादा सपकाळ जे आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा महाराजांच्या सहवासात होते. आणि आताचे विद्यमान आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड, हे सुद्धा महाराजांवर तेवढंच प्रेम करायचे. अशी सगळी मंडळी त्यांनी जोडली होती. त्यांच्याकडून गुण घेतले, अवगुण नाही बरं. कारण त्याच्यातली काही खाणारे असतात, काही पेणारे असतात. महाराज त्यांच्या बरोबरही राहिले, पण अलगद बाजूला आले. कारण त्यांना संत संगतीचा वास होता, सहवास होता. तेच तुकोबाकडे मागतात, पांडुरंग परमात्म्याकडे मागतात की ज्यांच्या सहवासामध्ये प्रेम निर्माण होते, अशा सज्जनाचा सहवास दे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, चंद्रभागे स्नान आणि तुका मागे हेची दान. आपणही कधीतरी पंढरीत गेलो पाहिजे, आपणही कळसाचं दर्शन घेतलं पाहिजे, आपणही सज्जनाच्या संगतीत राहिलो पाहिजे. ऐका मायबाप, एक वाक्य सांगतो. वाक्य म्हणजे माझं स्वतःचं नाही, अभंगातलं आहे, गाथ्यातलं आहे, माथ्यातलं नाही. पत्तन उद्धार संघाचा महिमा त्यजावे अधमा संत सेवी. माणसाचं पतन जर होत असेल तर संगतीनं होते, आणि माणसाचा उद्धार जर होत असेल तर संगतीनं होते. म्हणून आपण चांगल्या संगतीत राहिलं पाहिजे. हेच ह्या अभंगाच्या माध्यमातून महाराज म्हणतात. असतो आमच्या तिन्ही बहिणी, लक्ष्मीबाई असतील, उषाबाई असतील, चंद्र आपल्या, त्यांचे 6 भाऊ होते, आता 3 राहिले, बरोबर ना? 3 राहिले. भाऊ हा पाठीराखा असतो.
आपल्या समाजामध्ये आपल्या शास्त्रामध्ये वर्णन असं आलं महाराज, दादा जेवण जर करायचं असलं ढाबा सोडून द्या, जेवण जर करायचं असलं ढाबा सोडून द्या, हॉटेल सोडून द्या. कधी काळी पत्नी भांडली तर तिच्याही हातचं खाऊ नका, पण आपल्याला माहीत पडलं की आपल्या मायेनं त्याच्यामध्ये जहर टाकलं तरी माणसानं मायच्या हातचं जेवणच घेतलं पाहिजे. आता वडिलाचं छत्र निघून गेलं, आईसाहेब आहेत, दुसरं भाऊ आहेत, तीन भाऊ पाठीराखे निघून गेले. शास्त्र असं म्हणते या रस्त्याबद्दल पहिले कीर्ती होती. हा आपला गारखेडा ते भुसावळ ह्या रस्त्याची कीर्ती लय दुर्लोक गेली होती की थोडंसं अडचणीच्या वेळेला माणसानं जाऊ नये, रस्त्यानं जाऊ नये, धोका होऊ शकतो, अपघात होऊ शकतो, एखादं जनावर येऊ शकते वगैरे वगैरे. मी वगैरे वगैरे फोडून सांगत नाही, ह्या रस्त्याबद्दल अशी मान्यता होती महाराज. पण तरीही शास्त्र मग आम्हाला काय सांगते, अशा रस्त्यानं जाच कशाले. अरे रस्ता चलना साफ, रस्ता चलना साफ, चाहे जामनेरून वरणगावले जाण्याचं काम पडू. आता मला वरणगावले जायचं आहे, तिथे कथा चालू आहे. रस्ता चलना साफ चाहे उसमें फेर हो. महाराज म्हणतात किती फेर असला तर त्या फेऱ्याच्या रस्त्यानं जा, पण धोपट मार्गानं जा, राजमार्गानं ना. त्याच्याकरता तुकोबरायचं एक प्रमाण आहे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले जैसा. बरं बरं, अजून महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये कोणतंही संकट आलं तुम्ही पुराण वाचून पहा. ह्या देशाची संस्कृती अशी आहे महाराज, जो रक्ताचा आपला भाऊ असतो ना, त्याचं ना आपलं किती हाडवैर असू द्या, त्याचं आपलं किती हाडवैर असू द्या, आपल्या रक्ताचा तो प्यासा असू द्या, पण त्याला जर माहित पडलं की आपल्या भावाचा जामनेर चौफुल्लीवर अपघात झाला आणि 2 जणांना मारलं, तो सगळे काम बाजूला ठेवतो, शत्रुत्व बाजूला ठेवतो आणि भावाचं संरक्षण करायला धावत असतो. कारण या जगामध्ये खरा पाठीराखा जर कोण असेल, हितचिंतक असेल तर भाऊच असतो. उदाहरण देऊ, बिभीषणानं वाईट सांगितलं का भावाले, स्वतःचं नुकसान केलं पण भावाला योग्य सल्ला दिला. म्हणून शास्त्र असं म्हणते सलाह लेना साले की, नहीं साले की नहीं, सलाह लेना भाई की चाहे उसमें बैर हो. मग आता सुभाष बाबा गेले, राहिलेले 3 काका मोठे बाबा, ते पितृत्वाचं प्रेम, आमच्या माणिक महाराज, आमच्या ज्ञानेश्वर महाराज, पंढरी महाराज, आमच्या आईसाहेब चंद्रकलाताई यांना तेच प्रेम देतील, तेच मार्गदर्शन करतील. त्याच्यामध्ये श्रावण पवार भाऊ, अंबर लक्ष्मण पवार भाऊ, धनराज काशीराम पवार पुतण्या, महादेव गोपीचांद पवार पुतण्या, ही सगळी पवार मंडळी, मोठा परिवार आहे महाराज. जळगाव जामोद तालुक्यातून महाराज फिरत फिरत आमच्या गावात आले होते आणि एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि एक चटका लावून गेले. खूप काही बोलता येईल, पण आपलं कीर्तन ज्यावेळेस जय विठ्ठल करायचं होतं त्यावेळेस सुरू झालं. पाहू कधीतरी पुन्हा. ह्या गावकऱ्यांनी, माझ्याजवळ काही गावकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या की पंढरी महाराज या परिसरात राहायला आले, आमचा त्यांच्याशी परिचयच नाही झाला. आमच्याकडे हे शिवाचं मोठं स्थान आहे, भव्य मंदिर आहे, गाव वैभवशाली आहे, दानशूर आहे. मग पंढरी महाराजांनी एकादशी निमित्त, देवाच्या जयंतीनिमित्त, संतांच्या समाधी सोहळ्यानिमित्त, जर त्यांनी बाकीचं जाऊ द्या स्वतःचंच कीर्तन ठेवायचं, परिसरातले टाळकरी बोलवायचे, हळूहळू गावातले टाळकरी जमा करायचे, हळूहळू त्यांच्यावर संस्कार होतील. जुने टाळकरी तर थकले, जुने टाळकरी गेले, पण तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. मी आदेश नाही देत, सूचना नाही करत, पण विनंती करतो की आता याच्या पुढे पंढरी महाराज या परिसरामध्ये परमार्थ जगवतील, जागवतील आणि फुलवतील अशी आग्रहाची विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं हीच बाबांना खरी श्रद्धांजली ठरेल. बाबांनी जी 248 क्रमांकाची दिंडी चालू केलेली आहे, हे आमचे सरपंच आहे आमच्या तालुक्यातले माळप आपल्या याचे हनोत खेडचे,
हो, आमचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी आले कीर्तनाकरता, त्यांनाही धन्यवाद असतो. आमचे यूट्यूबच्या माध्यमातून हे कीर्तन नेहमी करता अमर ठेवणारे, मला वाटतं रितेश पाटील का, जितू पाटील, दिनेश पाटील, धुळे ज्ञान मंदिरा नावाचं यूट्यूब चॅनल. मी त्यांना सांगितलं लाईव्ह करू नका, लोक कुठेही अटकवतील. व्हिडिओ करा, डाउनलोड करा, एडिट करा आणि मग प्रसारित करा महाराज. कारण लाईव्ह कीर्तनामध्ये एखादा शब्द चुकीनं अनावधानानं निघून जातो, लोक तेवढाच शब्द पकडतात. आज पुरुषोत्तम महाराज पाटील आमचे बुलढाणेकर, त्यांचा एक शब्द चुकीचा निघाला, त्याच्यावर त्यांना किती ट्रोल करण्यात आलं. जाऊ द्या, तो त्यांचा भाग. पण असं हे होऊ नये याच्याकरता कीर्तन डाउनलोड करू, एडिट करून आपण प्रसारित करावं. या ठिकाणी हे रत्नच आहे जामनेर तालुक्यातलं संजू भाऊ मालपिंपरीजी, हे पुण्यापर्यंत जातात महाराज साऊंड सिस्टीम ऑपरेट करायला. यांच्यासारखा ऑपरेटर मी इतके वर्ष झाले परमा, मशीन कोणतंही द्या हो, मशीन कोणतंही द्या, कोणत्याही कंपनीचं द्या, लाऊडस्पीकर खॅक नाही, खोक नाही, डांग्याने खोकल्या नाही, काहीच नाही, सर्दी नाही, पडसण, अतिशय स्वच्छ आणि मधुर सेटिंग लावतात महाराज. सर्व गुणीजन मंडळी ही सगळी माझ्या सहवासातली आहे, माझ्या परिचयातली आहे. पुन्हा आणखीन त्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही. उपस्थित सर्व गारकळे येथील सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, करती हरती माणसं, आपण या ठिकाणी आलात आणि ह्या सप्ताहामध्ये आपण सहभाग नोंदवला, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि उद्या ह्या सप्ताहाची सांगत आहे, ह्या सप्ताहाचा प्रसाद आहे. आणि एकदा का प्रसाद प्राप्त झाला तर भगवंत गीतेमध्ये म्हणतात, प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते. एकदा का देवाचा प्रसाद प्राप्त झाला की जीवनातले सगळे दुःख नाहीसे होतात, चेहऱ्यावर हसू येते महाराज, आणि बुद्धी तेज चालते. हे प्रसादाचं महत्त्व आहे. म्हणून मायबाप माता भगिनी सगळ्यांना विनंती आहे की आपण उद्याच्या दिवशी हा कार्यक्रम आपला समजून प्रसादाकरता बोलवायची वाट पाहू नका. प्रसाद जसं मंदिरामध्ये आपण जाऊन घेतो हात पुढे लांबून, आग्रहानं मले बी द्या, तसं इथे येऊन आपण काल्याचा प्रसाद घ्यावा. उद्या काल्याचं प्रसादाचं कीर्तन तुमचंच ना? नाही, मला बापूचा फोन आला होता, त्यांना काहीतरी अडचण आहे महाराज, त्यांना काहीतरी माझ्याशी त्यांचं 3 दिवसाच्या अगोदर बोलणं झालं. ते म्हणले महाराज, मी पिशोरला 1 वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम वार्षिक असतो, ते तिथीची गडबड झाली, त्याच्यामुळे मला तिकडे जावं लागणार आहे. आणि मग महाराज बेंगलोरपर्यंत जाऊन, कर्नाटकमध्ये जाऊन, गुजरातमध्ये जाऊन कीर्तनं करतात, महंत आहेत. मग महंत हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराजांची जागा भरून काढतील आणि प्रसादाचं काल्याचं कीर्तन करतील. आणि खऱ्या अर्थानं तेच त्यांना शोभते, कारण त्यांच्या वडिलाबद्दल त्यांच्या एवढं कोणीच बोलू शकत नाही. आणि बाबालाही समाधान वाटेल की शेवटी का होईना महाराज, 4 पुत्र दर्शनता, अंतकाळी एकही नव्हता, पण बाबाचं भाग्य सगळा परिवार बाबा सोबत होता, मुली, पत्नी, नातवंड. तो नातू आमच्या गावात आमच्या खांद्यावर खेळला महाराजांची मुलं आमच्या गावात लहानची मोठी झाली. म्हणून खऱ्या अर्थानं बाबांनाही समाधान वाटेल, त्यांच्या जीवात्म्याला चिर शांती लाभेल. अस्तु, अधिक काही न बोलता, ज्या देवानं आपल्याला हा देह दिला, म्हणून त्यांचे ऋण फेडण्याकरता, देवाचे ऋण फेडण्याकरता आपण सर्व उपस्थित मंडळी, ज्यांना देवानं हात दिले असतील आणि ज्यांनी हात सोबत आणले असतील, त्यांनी हातानं टाळी, आणि ज्याला बोलता येत असेल त्यांनी मुखानं फक्त 2 मिनिट देवाचं भजन करा. आपल्याला देवाचे ऋण फेडायचे आहे. विठोबा रखुमाई,
हरिनाथ भगवान की जय और ज्ञानेश्वर महाराज आदि शक्ति मुक्ता बाई की जय गोपाल 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 उद्या पलीकडच्या गारखेडा गावामध्ये ज्या ठिकाणी महाराज वास्तव्य करतात त्या ठिकाणी गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी सुभाष महाराज पवार यांचा जीवश्य कंठस्य ज्या ग्रंथावर प्रेम होतं त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं मंदिर उभारण्याचा पवार परिवारानं संकल्प घेतलेला आहे. आणि मी खात्रीनं सांगतो ते मंदिर काही अवधीतच पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी महाराज माझ्याशी बोलले फोनवर, म्हणे महाराज तुम्ही काही करा, मुक्ताईनगरला जा, शेगावला जा, कुठेही जा, पण तात्काळ माऊलीची मूर्ती जेवढ्याला भेटेन तेवढी घेऊन या. म्हटलं महाराज तुम्ही गडबड करू नका, आपल्याला भूमिपूजन करायचं आहे, उद्घाटन नाही मंदिराचं. आणि भूमिपूजनाच्या दिवशी मूर्ती आणून काय करता? आणि मूर्ती आणायची तुमची इच्छा आहे, तुमची कुवत आहे, तुमच्याकडे तशा प्रकारची ऐपत आहे, तुमच्याकडे पैसाही आहे, तुम्ही स्वतःच्या पैशानं खर्च करसाल. पण एखादा जर दाता भेटला की पंढरी महाराज आणि पवार परिवार ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं मंदिर जर बांधतोय तर आपण आपल्या वतीनं 10-20 हजाराची एखादी चांगली ज्ञानेश्वराची मूर्ती द्यावी आणि आपल्या आईवडिलांच्या स्मृतिपित्यार्थ तिथे आखीव रेखीव संगमरवरी दगडावर जर त्यांचं नाव ठेवलं तर त्यांचीही कीर्ती वाढेल, आपलंही काम होईल. आणि मी खात्रीनं सांगतो या गावामध्ये आहे तसे लोक, फक्त तुम्ही संपर्क वाढवा. या गावात वारकरी बी आहे. मी एक वारकरी भेटले मला वाटते सतीश पाटलांचे काका आहे, आत्माराम पाटील आहे का बरोबर? आत्माराम पाटील ते वारकरी आहे, वारी केली. त्यांची पत्नी मला वाटते या 1-2 वर्षात वारली. हां हां 6 महिने हां असं सांगितलं. आणि महाराज मी ना खूप वाऱ्या केल्या. म्हटलं मग आता कशाला सोडता, एकटा जीव सदाशिव, मुलं आहेत, मुलं व्यवस्थित सांभाळता. म्हटलं मी पंढरी बाबाला सांगेन आमच्या पंढरी महाराजांना की महाराजांना आत्माराम पाटलांना सांभाळून घ्या. एक सीट जोडलं मी ना तुमचं. आणि या गावातली बरीच मंडळी तुमच्याबरोबर येतील, काळजी करू नका. देवाचं कार्य कोणाच्या बापात ताकद नाही महाराज की थांबवून ठेवीन. देवाचं कार्य त्याला आपल्या भक्ताचा अभिमान येतो आणि तो देव स्वतः धावून येतो आणि त्याचं कार्य तो पूर्ण करून ठेवतो. आणि जो आळवा येतो देव त्याला आळवा केल्याशिवाय राहत नाही. मला माहित आहे हे गाव वैभवशाली आहे, बागायती आहे, हो, धनधान्याची सुपीकता आहे. असतो अधिक काही न बोलता आपल्या सर्व गारखेडा मंडळीचं, गावकऱ्यांचं, सर्व ग्रामपंचायतचे पदसिद्ध सरपंच, उपसरपंच, सर्व त्यांचे सदस्य, ग्राम सोसायटीचे सर्व अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, गावातल्या जेवढ्या संस्था असतील त्या संस्थांचे अध्यक्ष, सगळे सहकारी, त्यांचे जेवढे पक्ष असतील त्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते. कुणाला रागणी आला नाही पाहिजे रे बाप्पा, नाही का? आमच्याकडे तर असं आहे महाराज, पुढचा पक्षावाला जर भेटला तर तसंच प्रमाण आम्ही देतो. पुढचा पक्षावाला हा शिवसेनेचा आहे ना, हाती घेऊन बाण फिर तुको भरायचा अभंग आहे. अभंगाशिवाय बोलायचं नाही, तो बी खुश, त्याची पार्टी खुश. घडी घडीने परमार्थ साधावा अजित दादा. चला जाऊ दे, आपल्याला त्या विषयावर जाऊ नये. वचन आहे का कमळापती आहे, भरपूर आहे. असतो एक शंकेचं निरसन करतो आणि सेवेला विराम देतो. या ठिकाणी पवार परिवारातील महादेव गोपीचंद पवार पुतण्या, श्री भीमा श्रावण पवार पुतण्या, परमेश्वर अंबर पवार पुतण्या, श्री गोकुळ गोपीचंद पवार पुतण्या, श्री
अनिल जगन्नाथ पवार पुतण्या दीपक प्रकाश तोराळे नातू श्री गणेश राजधर मोहिते, नातू भूषण राजेंद्र जाधव, नातू किरण माणिकराव पवार, नातू कार्तिक ज्ञानदेव पवार, नातू. आणि आमच्या गावामध्ये ज्याची जन्मभूमी आहे आणि महाराजांची जन्मभूमी आहे असा गोवर्धन पंढरीनाथ पवार, तोही बाबाचा नातू. पवार कुटुंबाचे सर्व सोयरे धायरे आप्तेष्ट, गावातील वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी सर्व मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी काल्याच्या प्रसादाकरता या. अधिक काही न बोलता ज्या साधू संतांनी हा मार्ग इथपर्यंत आणला, एक वेळा त्या साधू संतांचं भजन करू आणि सेवेला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम